वय वर्ष 45-50 आणि मध्येच केव्हा तरी एखाद दिवशी सडन पाठीमध्ये कळ येते, पायामध्ये दुखणं जातं, म्हणून डॉक्टरकडे जातो आणि ते काहीतरी गोळ्या लिहून देतात. त्यावेळेसच डायग्नोसिस झालेलं असतं की मणक्यामधली चकती जी आहे सरकलेली आहे, ज्याला स्लिप डिस्क किंवा हर्निएटेड डिस्क असा आपण त्रास म्हणत असतो, आणि त्याच्यामुळे पायामध्ये येणारं दुखणं ज्याला आपण सायटिका म्हणतो. सुरुवातीच्या काळामध्ये 1, 2, 4, 5 दिवस आपण गोळ्या घेतो, पण आराम काही पडत नाहीये आणि मग तिथपासून वेदना पुढे वाढत पण चालल्यात. परत एकदा डॉक्टरकडे व्हिजिट होते. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, हा त्रास खूप जास्त आहे, मान्य आहे, PIVD आहे, पण कदाचित नसवरती दाब थोडासा जास्त आहे. आता हा दाब किती प्रमाणात आहे हे आपल्याला एकदा बऱ्याच वेळेस बघावं लागतं. कधी कधी एखाद्या पेशंटमध्ये पायाला थोडीशी ताकद पण कमी व्हायला लागते आणि त्या केसमध्ये MRI करणं हे 100% गरजेचं असतं. कारण पायाला ताकद कमी होते आहे म्हणजे कमरेपासून निघणाऱ्या नसचा जो इलेक्ट्रिकल सप्लाय आहे तोच कमी होतोय. तर त्यावेळेस आम्ही 100% MRI करतो. का तर आपल्याला औषध गोळ्यांच्या व्यतिरिक्त अजून काही डिसिजन घ्यायचं का, सर्जरीचा डिसिजनची गरज पडणार आहे का, याच्यासाठी आपण MRI करत असतो. तो MRI येतो, MRI मध्ये एक मोठी चकती दिसते जी नसवर दाब देत असते आणि आम्ही पेशंटला सांगतो की नसवरती दाब खूप जास्त आहे आणि पायाला याच्यामुळे काही ना काही ताकद कमी व्हायला चालू झाली आणि अशा सिच्युएशन मध्ये सर्जरी करायची गरज ही 100% अनिवार्य असते. याला दुसरं काही डिसिजन नसतं, याला सर्जरी ही 100% गरजेची असते. आणि ही गरजेची सर्जरी ज्यावेळेस आम्ही पेशंटला सांगत असतो तेव्हा पेशंटच्या मनामध्ये प्रचंड तारांबळ उडत असते, हरवल्यासारखं वाटतं, काय करायचं समजत नाही, प्रचंड भीती असते. आणि ह्या सर्जरीसाठी सामोरं जाताना परत घरच्यांकडनं पण काही ना काही इनपुट येत असतात, मित्रमैत्रिणींकडनं काही ना काही इनपुट येत असतात आणि याच्यामुळे पेशंटचं कन्फ्युजन अतिशय जास्त वाढत असतं. तर ह्याच कन्फ्युजनला कसं बीट करायचंय आणि आमच्याच एका पेशंटने कसं बीट केलं म्हणून आपण नेत्राताईंसोबत आज बोलणार आहोत. नमस्ते. नमस्ते. तर आज आपण अशाच काही विषयांवरती थोडंसं बोलूयात की जेणेकरून ज्या पेशंट लोकांना कधीतरी सर्जरीची गरज पडणार आहे किंवा सडन त्यांच्या समोर हे सर्जरीचा निर्णय आलेला आहे आणि त्यांना आता हे डिसिजन घ्यायला जरा डिफिकल्ट जात आहे, त्यांना काय त्रास होतोय, त्यांना आता पुढे काय केलं पाहिजे, ह्या सर्व विवंचनेतनं कसं बाहेर पडलं पाहिजे, याच्या गायडन्ससाठी आपण हा छोटासा आज इंटरव्ह्यू तुमच्यासोबत अरेंज केलेला आहे. आपल्याला आय गेस भेटून आता 5-6-7 महिने झालेत जवळपास. सर्जरीच्या अगोदर आपण थोडे दिवसच अगोदर भेटलो होतो. काय सिच्युएशन होती तेव्हा, काय दुखणं होतं सर? तेव्हा तर माझं इतकं भयंकर दुखणं कसं चालू झालं होतं? माझा सरळ सांगते 10 एप्रिल पासून खूप झालं सुरू. 10 एप्रिलच्या रात्री एकदम अचानक वाढून गेलं. ते एकदा वाढलं की मला झोपणं मुश्किल. काय त्रास होत होता तुम्हाला तेव्हा? पूर्ण राईट पाय पूर्ण दुखत होता. म्हणजे मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि झोपता येत नव्हतं व्यवस्थित. ओके. चालताही नव्हतं, तर फेंगडत चालायचे. म्हणजे ताकद कमी वाटत होती? ताकद कमी. ओके. त्यामुळे मला खूप त्रास झाला. काय केलं तेव्हा तुम्ही? तेव्हा मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली होती. त्यांनी मला पहिले एक इंजेक्शन दिले, औषध दिले. मग मला सांगितलं 5 दिवसांनी या पुन्हा. तरी मला काही कमी झालं नाही. मग मी शेवटी पुन्हा 5 दिवसांनी त्यांच्याकडे गेली. तरी त्यांनी पुन्हा मला 5 दिवसाचं अजून औषध दिले. तर मग म्हणे आपण हे घ्या म्हणे औषध, जर मग काही कमी नाही झालं तर आपण मग MRI काढू म्हणे. बरोबर. तर मग त्यांनी पुन्हा 5 दिवसाचं औषध दिलं, तरी माझं काही कमी झालं नाही. मग मी गेली पुन्हा त्यांच्याकडे, त्यांनी मला MRI ची सजेशन दिले. मग मी MRI काढला तर त्यांनी सांगितलं की तुमची डिस्क प्ले झालाय, तर त्यामुळे तुमच्या नसवर दाब पडत आहे, तर तो तुमचा राईट पाय दुखत नाही. बरोबर. तर मग मी म्हटलं आता काय करायचं, ते म्हणे इंजेक्शनद्वारे करू म्हणे आपण. पण मी सगळ्यांचा हे घेतलं की काय करायचं बा, म्हटलं इंजेक्शन घ्यायचं की काय. तर मग सगळ्यांनी काही जणांनी सांगितलं की आयुर्वेदिक करा म्हणे. मग मी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. पण तिथे पण मला 8 दिवसात थोडस 2-3 दिवस बरं वाटलं, पण तरी मला पुन्हा तसंच सुरू झालं. तर मग मला शेवटी एकदमच DY पाटीलमधून आल्यावर 8 दिवसानंतर खूप त्रास झाला त्या दिवशी रात्री अचानक. तर मग मी वेन्सर हॉस्पिटलमध्ये आले. मला सांगितलं कोणी की यांना ऍडमिट करा म्हणून तिथं. तर मला अचानक सरांनी रात्री 1 वाजता ऍडमिट केलं इथे. तर ऍडमिट केल्यानंतर मला इंजेक्शन लावले 2. त्याच्यानंतर माझं दुखणं कमी झालं, तर मग मला घरी सोडलं. तर मग जेव्हा तुमचं मला नाव सुचवलं तेव्हा मी इथे दुसऱ्या दिवशी लगेच हे घेतले अपॉइंटमेंट. तर तेव्हा तुम्ही मला भेटले देवासारखे. तेव्हा माझं मग सुरू झालं. म्हणजे ही साधारण तारांबळ किती दिवस चालू होती तुमची? सर इथं 2.5 महिने. म्हणजे 2.5 महिने हे कंटिन्युअस एवढं दुखणं सहन केलं. या कंटिन्युअस दुखण्याच्या सिच्युएशन मध्ये क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होत होती का? म्हणजे अगदी चालणं फिरणं वगैरे बंद? नाही, चालणं फिरणं सगळं बंद. म्हणजे अशी कशी तरी असं
डिफिकल्टीज difficult काय चालत काय होते. फेस हा. करत आहात तुम्ही? खूप डिफिकल्ट करत होती. जसं म्हणजे मला चालताच येत नव्हतं, हम्म. झोपताही मुश्किल होतं. म्हणजे मी रात्रभर जागीच समजा. म्हणजे पूर्ण 2 महिने हा. तेव्हा असंच चालू होतं की असंच चालू रात्रभर होतं. जागेच राहायचं? हा. ओके. उठता नाही, बसता नाही, आंघोळ करायच्या वेळी सगळं कामं माझे बंद पडले होते. बर. म्हणजे एवढा मला वेदना होत होत्या की हम्म. अक्षरशः मी त्रासून गेली होती. कुठलं तरी काहीतरी पटकन याचं डिसिजन घ्यावं, इलाज करावं, मोकळं व्हावं असं वाटत होतं बरोबर. मला. पण आपण जेव्हा मग हे 2 महिन्यानंतर भेटलो तेव्हा आय बिलीव्ह आपण परत थोडे दिवस काही ना काही औषध हा, गोळ्यांनी औषध तुम्हाला चालू केलं घेतलं, होतं हा की एक चालू केलं होतं. ट्रायल द्यायला काही हरकत नाही. हा. ते आपण साधारण किती दिवस घेतलं ते होतं आपण साधारण 9 दिवस घेतले, 9-10 बर. दिवस. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की आता ते पायाची ताकद कमी झाली आहे बरोबर आणि त्यामुळे सर्जरी करणं आवश्यक आहे. बरोबर. तर मग मला सगळ्यांच्या मनात मला भीती निर्माण केली प्रत्येक जणांनी की ऑपरेशन सर्जरी सक्सेसफुल नाही होत, काही ना काही प्रॉब्लेम येतात मागे पुढे. तर मग मी घाबरून तर गेली होती, पण म्हटलं आता करावं तरी काय करावं. मला तर काही करणं मुश्किल झालं होतं, वेदना. तर मी म्हटलं सरांनाही म्हटलं मी काही डिसिजन घ्या, करा म्हटलं, ऑपरेशन चालेल पण एकदाच माझं ठीक झालं पाहिजे. तर मग तेव्हा ऑपरेशनच्या याच्यात जरा झाली, पण तरी ऑपरेशनच्या वेळी मनात भीती थोडी होती. जरा हा मनामध्ये भीती होती. हा, थोडी ओके. मनात भीती होती. मनामध्ये भीती का वाटत होती म्हणजे? असं सांगितलं होतं प्रत्येक जणांनी की ऑपरेशन सक्सेसफुल नाही होत, काही ना काही मधात त्रास होतात, नंतर शेवटी अजून काही दिवसांनी त्रास उमळते की काही ना काही येतातच, शेवटी ते दुखणं सुरूच राहते. तर त्यामुळे मला असं वाटत होतं मनात की नाही बा, आपले ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तर कसं होईल बा, पुन्हा आपल्याला असाच त्रास होत राहील का. तर त्यामुळे मनात भीती झाली होती, म्हणून ते ऑपरेशनच्या वेळेस जरा मला भीती वाटत होती की नाही म्हणजे करावं. नसांचं हे काम जे नाजूक असतं, जे साधारण सगळ्या लोकांच्या मनामध्ये असतं की अतिशय नाजूक आहे, नसच्या आजूबाजूला, चकतीच्या आजूबाजूला, आणि खरंच या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करायचं का, आपण आतमध्ये जायचं का आणि ती चकती बाहेर काढायची का, याच्याबद्दल त्या नाजूक भागामध्ये, आणि हे अतिशय जटिल पद्धतीचे सगळे ऑपरेशन्स असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाला याच्यामध्ये भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. तुमची पण तशीच मनाची माझी साधारण तशीच स्थिती मनाची होती. झाली होती बरं. स्थिती. ऑपरेशनच्या आदला दिवस कसा होता तुमचा? ऑपरेशनच्या आदल्या दिवस तर जरा असं वाटत होतं आता केव्हा ऑपरेशन जाते. तरी सगळ्यांनी मला हे कारण दिले. दुखणं खूप जास्त हा, होतं दुखणं तेव्हा जास्त होतं. तुम्हाला. ओके. त्याच्यात मी हे होऊन गेले ते, म्हटलं नाही जे होईल ते होईल, जाऊ दे हा, आता. हा. एक तर देवाच्या भरोश्यावर आणि एक तर सरांच्या भरोश्यावर, डॉक्टरांच्या भरोश्यावर. मग म्हटलं चला जाऊ दे, जे होईल ते होईल, पाहू पुढे म्हटलं. आणि ऑपरेशनच्या दिवशी काय मनाची स्थिती होती ऑपरेशन थिएटर मध्ये नेताना? ऑपरेशन थिएटर मध्ये मनाची स्थिती होती का आता काय होईल काय नाही माहित. एक तर जेव्हा इंजेक्शन देतात तर तेव्हा तर बेहोशच होऊन जाते, पण बरोबर. त्याच्या आधी थोडस वाटत होतं की काय होते आता, म्हणजे कसं ऑपरेशन होते, किती मनात थोडी हे होती. पण सगळे जर मॅडम, डॉक्टर, सगळे नर्स, हे स्टॉफ सगळे म्हणत होते नाही काही नाही होत, सगळं व्यवस्थित होतात. मग थोडा धीर आला मला. म्हटलं सर जाऊ दे आता, जे होईल ते होईल म्हटलं. ऑपरेशन झाल्यावरती मला माहित नाही तुम्हाला आठवतं की नाही, थोडंसं नाही म्हटलं तरी पण ती बोलीचं जे औषध असतं त्याचं हलकासा थोडीशी गुंग असते. पण मी तरी तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर विचारलं असेल आता दुखणं कसं वाटतंय, काही आठवतं का तेव्हाच? नाही सर, मला तेवढं तर काही आठवत नाही, कारण मला गुंगी होतीच. नंतर मला एक थोडं 7-8 तासानंतर तुम्हाला जरा जाग आल्यावरती जाग आल्यावर मला काय सिच्युएशन होती तेव्हा जरा म्हणजे मला ऑक्सिजन घ्यायला थोडा त्रास होत होता, आणि थोडं तिथे जे ऑपरेशन केलं आपण तिथे त्रास होत होता, दुखत होता. पण पाय काय म्हणत होता? पाय नाही, पाय सगळं व्यवस्थित होता, म्हणजे पायाचं मला काही दुखणं होत नव्हतं. बरं. पाय सगळं व्यवस्थित आणि होतं. दुसऱ्या दिवशी मग नंतर आपण चालवलं. हा, त्याच्यातही चांगलं वाटलं एकदम. बरं. चालताना मग ते ऑपरेशनच्या नंतर पहिलं पेनलेस पाऊल घेताना कसं वाटलं? नाही, काहीच नाही, त्रासच नाही झाला, एकदम चांगलं वाटलं. म्हणजे असं जसं पहिले आपण जसं चालत होतो तसंच. मला तर वाटलं उलट मॅडम म्हणतात की पळा म्हणून, असं वाटलं. पण नाही, सध्याच नका पळू म्हणे, असं झालं. पण ते सक्सेसफुल झालं, ते तुमच्याच भरोश्यात. आणि खरंच सांगते, एकदम मला व्यवस्थित झालं ऑपरेशन माझं. सो साधारणपणे असं म्हणता येईल का की त्या गोष्टीला आपण जे घाबरून एखादं डिसिजन टाळतो, तर ते एवढे दिवस टाळणं आणि अगदी पायाची ताकद कमी होईपर्यंत टाळणं, हे साधारण एक नॉर्मल सगळ्या लोकांसाठी हे बरोबर डिसिजन असेल का, काय वाटतं? नाही सर, हे बरोबर डिसिजन नाही, कारण पण तरी आता तुमच्या पायाची ताकद मात्र पूर्ण आलेली आहे. आली. पण एक तर एवढं आहे की व्यवस्थित झालं आणि माझं सगळंच दुखणं कमी झालं. बरं. क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये आता काय फरक जाणवतो? जे अगोदर सिच्युएशन होती तेव्हा 2-2.5 महिने तुम्ही त्याच्यामधून सगळं सहन केलेत, ठिकठिकाणी सगळ्या डॉक्टर लोकांना भेटलात, ठिकठिकाणी गेलात, आणि आय गेस तुम्हाला सर्जरीचं हे पण कोणी ना कोणी सजेस्ट केलं असेल की आपल्याला हे करावं लागेल. तेव्हाची क्वालिटी ऑफ लाईफची सिच्युएशन आणि आत्ताची किती साधारण फरक वाटतो? त्यावेळेस म्हणजे जेव्हा आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ वरती बोलतो त्यावेळेस काय ऍक्च्युअली सिच्युएशन होत्यात
की ज्याच्यामध्ये मला असं वाटायचं की हे मी माझं डेली रुटीन आहे, पण हे आता माझ्याकडनं शक्यच नाही? हा ते तर आहे बरोबर सर. मला तर शक्य नव्हतं, म्हणजे माझी डेली रुटीन सगळी हे झाली होती. हम्म. पण माझा जेव्हा झाली सर्जरी त्याच्यानंतर मला एकदम कम्फर्टेबल साधारण वाटलं. किती दिवसानंतर तुम्ही परत तुमच्या डेली रुटीन कडे गेलात सर्जरी झाल्यावरती? 1-1.5 महिन्यानंतर 1 ते गेली. 1.5 महिन्यानंतर. आणि टू व्हीलर वगैरे चालवतात तुम्ही? नाही सध्या तर चालवत नाहीये, बर, पण ओके. मग ट्राय नाही केला टू व्हीलर चालवायचा? ट्राय करायचं म्हटलं म्हणजे सर माझ्या मानगटला थोडासा त्रास होते. बर, हा ओके. म्हणजे असं हे आपण करतो पण ना गाडीला. अदरवाईज आता ट्रॅव्हलिंग हा वगैरे ट्रॅव्हलिंग फोर सगळं व्हीलर मध्ये करते मी. वगैरे सर्व चालू केले आता बस ऑटो मध्ये याच्यात त्याच्या सगळ्याच्या ट्रॅव्हलिंग करते. ऑटो मध्ये वगैरे हा पण सगळं कम्फर्टेबल आहे तुम्हाला? सगळं कम्फर्टेबल आहे. ओके. आता मला कशाचीच भीती नाही, इकडे मी जाते सगळीकडे फिरते वगैरे सर्व सगळं. बर बर आता मला म्हणजे असं मनात भीती नाही राहिली बर की नाही बा माझं हे दुखणं आहे सुरू आहे, ते दुखणं सुरू आहे, काहीच नाही. रेग्युलर एक्सरसाइज व्यवस्थित आहे, सगळं कम्फर्टेबल आहे माझं, काहीच नाही आता. वेन्सर सोबत एन्काउंटर तुमचा कसा होता? कसं वेन्सर- वाटलं वेन्सर तुमची? काय साधारण मनामध्ये प्रतिक्रिया असेल वेन्सर बद्दल जर नाही विचारलं तर? वेन्सर बद्दल सर एकदम चांगली माझी प्रतिक्रिया आहे, कारण मला वेन्सर हॉस्पिटलकडून मला खूप प्रतिसाद भेटला. म्हणजे माझं सगळं व्यवस्थित झालं, मला कुठलीच काही हे नाही आलं त्यांच्यात. वेन्सर हॉस्पिटलने अजून काही सुधारणा करावी तुमच्या दृष्टीमध्ये? आताशी तर सगळी सुधारणा झाली आहे सर. आता काही सुधारणा करायची, पण आज तसं केलं तर अजूनही चांगलं आहे, पण सगळी व्यवस्थित सुधारणा आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही इथे. Good. मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की इव्हन मी 2-3 जणांना सजेस्ट पण केलंय की नाही वेन्सर हॉस्पिटलमध्ये जा, सगळं चांगलं आहे व्यवस्थित. स्टॉफ पण पूर्ण चांगला आहे, आपले डॉक्टर पण सगळे चांगले, काहीच कशाचाच हे नाही आपल्याला प्रॉब्लेम. सो ऑल इन ऑल आता तुम्ही मस्त एकदम हा, नॉर्मल तुमच्या पूर्वज सर्व जीवनशैलीला हा परत तुम्ही आता घेऊन तुम्ही जाता. घरातलेही सगळे काम करायला लागले. बर, ओके. थोडं वजन उचलणं चालू केलं हा का? सर करते, वजन तर बरं. थोडं उचलतेच मी आता. बर. मांडी वळून बसणं हा तेवढं थोडं अजून केलं नाहीये. चालू करा. ठीक आहे, ते आता मीच पहिले असं वाटलं विचारून घ्यावं म्हणजे मग करावं स्टार्ट. चालू करा. हा मांडी पण वळून बाकी बसणं. सगळं व्यवस्थित आहे, ओके सर. गुड गुड. म्हणजे चालते फिरते, फक्त खाली बसायचं आणि मांडी घालून अजून स्टार्ट नाही केलं बस. ती अजून थोडीशी लोकांनी सांगितलेली भीती असेल हा बस मनामध्ये. थोडं. पण एवढं नाही आता माझ्या मनात सर. जे मी पहिले होतं ना ते सगळं माझं निघून गेलं. बर. मग ज्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा रे असं करू नकोस, याच्याने त्रास होईल, त्यांच्याशी परत बोलणं हा झालं का? बोलले मी त्यांना, सांगितलं बघा म्हटलं तुम्ही म्हणत होते की ऑपरेशन करून असं होतं तसं होते, पण आता माझं ऑपरेशन झालं तर मीच उलट छान झाली म्हटलं. ते कारण सगळे मला लोकं आता- आता ते पण जाणून खुश असतील. मला एवढं सांगितलं त्यांनी की नाही ऑपरेशन करू नका. माझ्या एका मैत्रिणीचं ऑपरेशन झालं होतं, त्यांचा असाच पुन्हा त्रास झाला, तर मी म्हटलं मी जाम घाबरले, म्हटलं नाही आपलं का तसं होते का, पण नाही. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं माझं ऑपरेशन झालं आता 2-3 महिने झाले, माझे 3 महिने झाले कम्प्लीट पूर्ण, पण मला आता कसलाच त्रास नाही आणि मी माझं सगळं घरातलं रुटीन पण व्यवस्थित करायला लागले. त्यांनाही आता वाटत असं नाही बा खरंच यांचं ऑपरेशन म्हणजे सक्सेसफुल झालं. माझं तर मला ओके झालं सगळं, मला कसलाच त्रास नाही आता. ते म्हटलं तर मणक्याच्या ऑपरेशन मध्ये 100% सक्सेस रेट हे मी जरी तुम्हाला म्हटलो की 101% हे होऊन जाईल, 100% होईल आणि तुम्हाला दुसरा काहीच त्रास होणार नाही, तर मी म्हणेल की मी हा हवेमध्ये मारलेला तीर. कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन, कुठल्याही प्रकारची प्रोसिजर ही नेहमी काही ना काही रिस्क घेऊन येत असते. या रिस्कला तुम्ही मिनिमम ठेवण्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं महत्वाच्या असतात. ऑपरेशन करण्याची पद्धत, कुठल्या ठिकाणी होतंय, तिथं एन्व्हायरमेंट कसं आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट कसे आहेत, जे सर्व त्यांना पेशंटला मदत करणारा जो स्टाफ असतो, पेशंटला सोबत औषध गोळ्या देणारा जो स्टाफ असतो, अॅनेस्थेटिस्ट जे असतात, ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात. या सर्व गोष्टींची ज्यावेळेस आपण काळजी घेतो त्यावेळेस रिस्क फॅक्टर हा मिनिमम करत असतो. रिस्क फॅक्टर तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये 0 आणू शकत नाही. जसं मी सिंपल माझ्या सगळ्या पेशंटला विचारतो की तुम्हाला जर वाकड ते बानेर जायचं आहे तर काही प्रॉब्लेम आहे का? पेशंट मला म्हणणार की नाही ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही, मी आरामात इथनं आता जाणार आणि बानेरला जाणार, विच इज ओके. प्रॅक्टिकली तेच होत असतं 99% वेळेस. 1% वेळ असते की ज्यावेळेस कधीतरी गाडीतलं पेट्रोल किंवा डिझेल संपतं, किंवा बऱ्याच वेळेस सिच्युएशन होते की मध्येच सिग्नल लागला, मध्येच ट्रॅफिक लागली, तुम्ही गेलात, दुकान बंद होतं, दुकान चालू होतं, दुकानदार नव्हता, दुकानदार होता, पाहिजे तो शर्ट नाही मिळाला, साईज नाही मिळाली, साईज मिळाली, रंग नाही मिळाला, रंग मिळाला, तुम्ही पैसे घेऊन जायचे विसरले होते. सो पॉसिबिलिटीज जर याच्यामध्ये बघितल्यात तर ह्या लिहिण्यामध्ये थेरॉटिकली जर बघितल्या तर हजारो पॉसिबिलिटीज आहेत. वी नो दॅट. प्रत्येक स्पाइन सर्जनला हे माहितीये, प्रत्येकाला हे माहितीये की हजारो पॉसिबिलिटीज आहेत, पण याच्यामध्ये रिस्क मिटिगेशन, रिस्क सगळ्यात कमीत कमी केली पाहिजे. याच्यासाठी एन्व्हायरमेंट जर पेशंटला बरोबर त्या सिच्युएशनने दिलं तर स्पाइन सर्जरीचा
सक्सेस रेट साधारण आजच्या जगामध्ये आणि सर्व नवीन आलेल्या तंत्रज्ञानामुळे हा जवळपास 99% वर गेलेला आहे. सो ज्या वेळेस खरंच स्पाइन सर्जरी करण्याची गरज असते, जेव्हा पायाची कुठे ना कुठे ताकद कमी झालेली असते किंवा बॉवेल आणि ब्लॅडरचा कंट्रोल सुटत जात असतो, त्या सिच्युएशनमध्ये स्पाइन सर्जरी ही अनिवार्य असते. तर त्यासाठीच आपण नेत्राताईंची पण सर्जरी केली आणि आता ते छान मस्त आहेत. नाही मी तुम्ही आता इथं ओके आलात, आहे. तुमचा छोटासा या इंटरव्ह्यू मधून बऱ्यापैकी आमच्या बऱ्याचशा पेशंट लोकांना काही ना काही नक्कीच माहिती मिळेल आणि त्यांची जरा थोडीशी मनातली भीती कमी भीती कमी होईल हा बरोबर. की ज्यावेळेस सर्जरीला घाबरतात पण सामोरं तर जावंच लागणार असतं त्या सिच्युएशनसाठी. तुम्ही इथं आलेत, धन्यवाद.